नमस्कार. खानपानमध्ये आज आपण बनवणार आहोत उडदाच्या डाळीचं घुटं. घुटं बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे ही सालासह उडदाची डाळ आहे, हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, कोथिंबीर आणि खोबरं आणि ह्या डाळीमध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ घालायची, एवढीच बस. आणि आता ही थोडीशी भाजून घेऊ, हलकीशी भाजून घेऊया. त्याला अगदी थोडंसं भाजून घ्यायचंय. हे भाजल्यामुळे डाळ लवकर शिजते. आता ही डाळ शिजेपर्यंत आपण मिक्सरला हे बारीक वाटून घेऊयात. आता ही डाळ आपली छानपैकी शिजलेली आहे आणि हे वाटण पण रेडी आहे. तर आता आपण याला मस्तपैकी फोडणी देऊयात. तुम्हाला माहिती आहे, उडदापासून आपल्याकडे असंख्य पारंपरिक पदार्थ बनतात. म्हणजे कर्नाटकामध्ये कडपू, तमिळनाडूमध्ये उलंदी, बंगालमध्ये पोंडा, चकली, मुरक्कू, जिलेबी, मोलगा पोळी ही तिखट चटणी आहे, दही वडे, राजस्थानी मिरचीना वडा, कांजी वडा, चना वडा ही सगळी उडदाच्या डाळीची देणगी आहे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये सुद्धा या डाळीचा उल्लेख आढळतो. आजकाल आपण जो खातो तो इडली वडा, तो आजपासून नाही तर हजारो वर्षांपासून आपण खात आलो. म्हणजेच उडदाची डाळ ही आपण 3,500 वर्षापासून वापरतो. तर अशा प्राचीन उडदाच्या डाळीचं घुटं